लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेद. सहज लिळे ओळखी वया, तुम्ही रक्षलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेद. निळामळे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेद. आशा हे समूळ खाणवणी काढावी, आशा हे समूळ खाणवणी काढावी, तरीच गोसावी तेव्हाची गोसावी व्हावी तेणे. आशा हे समूळ खाणवणी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये, फजिती दुसरी करू नये. आशा मारून या जयवंत व्हावे, आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वांतुनी. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. तुका म्हणे जरी योगाची तातडी, तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बी बुडी करी आधी. तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बी बुडी करी आधी. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 939 क्रमांकाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराजांनी जीवनाच्या महत्त्वाच्या आणि नाजूक अशा कक्षेतून जाताना अतिशय महत्त्वाची इंटिमेशन आपल्याला दिलेली आहे, सूचना दिली आहे, धोका सांगितला आहे, लाभ सांगितला आहे, जीवनाचं कल्याण कशात आहे ते सांगितलं. आणि 2 प्रकारच्या ऑप्शन्स आपल्यापुढे ठेवल्या आहेत, 2 प्रकार ठेवले आहेत. हे करा नाही तर ते करा, हे करा ते करा. वासनेचे मूळ खाणून काढावे. मनुष्याला आपल्या वाटेनं चालताना किंवा आपल्या ध्येयाकडे जाताना एक 2 गोष्टीचं ध्यान ठेवावं लागतं, 2 गोष्टीचं भान पक्क ठेवावं लागतं. काय आहे की जे आपल्याला पाहिजे ते मिळवण्याचं वर्म काय आहे, आणि जे आपल्याला मिळवायचे ते नासून जाण्याचं वर्म काय आहे, ते नास्त कशानं आणि सिद्ध कशानं होतं. 2 गोष्टी. पहिल्यांदा वृत्ती आपण नास्त कशावर याच्यावर ठेवावी बरं का. सिद्ध कसं होतं ते नंतर. त्याचा नाश कशानं होऊ शकतो यात कोण आपल्याला हे करू शकतं, प्रतिबंध करू शकतं. एखाद्या लग्नाचं कार्य आहे, एखाद्या मुलाच्या परीक्षेचं कार्य आहे, एखाद्या लाभाचं कार्य आहे मोठं, की आपल्या भाग्यानं ते आलं आहे आणि ते कोणाला तरी बघवत नसतं आणि त्याकरता ते प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करीत असतात. तर कुणालाही प्रतिबंध त्यात करता येऊ नये याकरता ते कार्य करताना त्याच्या बाजूची बंदोबस्ती कोणत्या बाजूची कशी करावी, कायदेशीर कशी करावी, लोकांच्याकडे कशी करावी, लोक आपल्याला सहाय्य करून कशी करायची, ऐन वेळेत जर पैसा जास्त लागला तर कुठे उपलब्ध करायचा, म्हणजे जेणेकरून कार्याचा नाश होईल अशा प्रकारच्या बाजू पाहून तो नाश होणार नाही त्याच्याकरता जागरूक राहून सावध राहून आपण त्याची बरोबरी त्या ठिकाणी करावी. पण त्याला वेळ लागला तरी चालेल. इमारतीचं हे परमात्मा प्राप्तीच्या इमारतीचं हे बेसमेंट आहे बरं का, की प्रतिबंध नसला पाहिजे. पाया आपल्याला दिसत नाही इमारत झाल्यानंतर, आपण त्यात राहतो आनंदाने सगळं राहतो, वरचं फिनिशिंग असतं, मोठं फर्निचर असतं, POP असतं, सगळं असतं बाकीचं. पण पाया पक्का नसेल तर ते सगळं अनगॅरंटेड असतं, अशी गोष्ट. म्हणून पाया किती खोल घ्यावा, तो पक्का कसा लागावा, तिथे त्या ठिकाणी कॉन्क्रीट कसं करावं, तिथे ते कॉलम कसे करावेत, त्याच्या बुडाला काय करावं, हे सगळं त्याचं टेक्निक आहे.
ते पक्क करावं लागतं, ते पक्क करावं लागतं. आणि नाहीतर मग पाया बिणे भिंत तातडीची असं त्या ठिकाणी होऊन जातं. त्याप्रमाणे आपल्या जीवनात दोनच गोष्टी आहेत की मानवी जीवन आहे आणि या मानवी जीवनात आपल्याला परमेश्वराचा मागोवा घ्यायचा आहे, हे पक्की गोष्ट लक्षात ठेवायची. जसं जन्मायचं तसं विषय भोगीत भोगीत कोरोना आला की मरून गेले असं नाही करायचं. मरायचं सगळ्यालाच आहे, पण काम करून मरायचं किंवा काम करता करता मरा. काही थोडा बहुत लागपाठ करा, भक्तिभाव बळकट धरा, असं जास्त नाही झालं थोडं काहीतरी करा की, अशी गोष्ट आहे. म्हणून काहीतरी करून मरायचं आहे, सगळंच करून मरायचं आहे चांगल्या प्रकारचं. मग शरीर गेलं तर गेलं, शरीराचं काही नाही, शरीराची गरजसुद्धा नाही नंतर. पण त्याकरता दोन गोष्टी करायच्या की आपल्याला जे करायचे त्याचा विनाश कसा होतो, कोण करीत आहे याचा विनाश. तर इथं बाहेरचं कुणीही करीत नाही, आपल्या परमार्थाच्या साधनेचा विनाश आपल्याच अंतःकरणात करणारी लोक आहेत, करणारे तत्व आहेत किंवा करणाऱ्या अशा प्रकारच्या विषाणू आहेत आतच, अशी गोष्ट आहे. जसं आपल्याला खूप लांबचा शत्रू नसतो, लोक म्हणतात तुम्हाला असं असं केलंय बाबा, तुमचा नाश व्हावा म्हणून. मग कुणी केलंय ते लोक नाव सांगत नसतात, पण म्हणतात तुमच्या जवळचंच आहे, अगदी जवळ आहे तुमच्या, रोज तुमच्याजवळ जेवायला तुमच्याबरोबर बसतंय बघा ते माणूस. आणि ते माणूस अशा प्रकारच्या खोड्या करतो. तसंच असतं. लांबच्याला आपली ओळख नसते, एक ओळख असली जास्त परिचय नसतो, परिचय असला तरी फार संपर्क नसतो. आणि संपर्क नसल्यामुळे त्याचे आपले हेवे दावे किंवा आपलं वाईट करावं असं त्याच्या मनात सहसा येत नाही. आणि न आल्यामुळे त्याला लांबून आपल्याला काही करता येत नाही, करण्याचे ते जवळच करतात, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे आपण देवाचं नामस्मरण करू लागलो, आपण दानधर्म करू लागलो, आपण संतांची सेवा करू लागलो, आपण तीर्थयात्रा करू लागलो, यात कुणाचं काय जात आहे बाहेरच्याचं? काही नाही, बाहेरच्याच जात करतात, थोडीशी निंदा टिंगल करतात, करू देखील. तर पण आपलं जे परमार्थाचं कार्य नासलं ते आपल्याच आतून नासलं जातं, अशी गोष्ट आहे. म्हणून प्रतिबंधाचा विचार अगोदर आहे. आणि प्रतिबंधाचा हे केलं, काय केलं, परितः म्हणजे सगळा बंदोबस्त अशा प्रकारचा केला. आपण घर बांधायचं असलं पहिल्यांदा कंपाऊंड वॉल तयार करतो, की कुणी इथं आलं न पाहिजे. कंपाऊंड वॉल भक्कम करायचं, त्याच्यावर ते काचा लावायच्या वगैरे वगैरे, पुढे गेट भक्कम करायचं की कोणाला इथं येताच आलं नाही पाहिजे. नाही मग आपलं सगळ्याची चांगले लोक येऊन काय करतात, मग करते येते ते उद्या इकडून आले थोडे, नाही तसं नाही. प्रतिबंध आधी दूर करायचं, मग आज तुम्हाला काय करायचं ते करायचं, मग अडचण नाही. त्याप्रमाणे तुकाराम महाराज आज प्रतिबंध दूर करण्याची बात अत्यंत गंभीरपणाने शोचून विचार करून आपल्या पुढे सांगतात. तर कशाचा प्रतिबंध आहे? दुसरा कोणाचा आहे? शरीराचा आहे, शरीराचा आहे, पण शरीराचा गौण आहे, त्याच्या आत आहे. मनाचा आहे, प्राणाचा आहे, इंद्रियांचा आहे, इंद्रियांचा आहे. कसं आहे, आपल्याला परमात्म्याचं चिंतन करायला कधी कधी शरीरच आडवं येतं, शरीर आडवं येतं, त्याला लघवी लागते, त्याला संडास लागते, त्याला भूक लागते, आणि मग ते नामस्मरण सुरू देत नाही. भूक तहान प्राणांचा धर्म आहे, अशी गोष्ट आहे. इंद्रिय इकडे तिकडे, डोळे इकडे तिकडे जातात, लक्ष इकडे तिकडे जातं, इंद्रिय प्रतिबंध करतात, मन प्रतिबंध करतात. पण एक गोष्ट अशी आहे की इंद्रियांना बाहेर जाऊ न देणं, मनाला बाहेर जाऊ न देणं, प्राणाला आखळून ठेवणं, शरीराचा असंजय करणं इत्यादी प्रत्येक प्रतिबंध कमी कमी करावा लागतात. आजचा जो अभंग आहे हा अभंग योग साधना करणाऱ्याकरता मुख्य आहे. याचा अर्थ फक्त योग साधना करणाऱ्याकरताच असं नाही, प्रत्येकाला ते करायचं आहे. पण योग साधन करणारा त्याच्याच मागं लागतो, तातडीने ते आपल्या मेटाकुटीला येऊन करतो,
शक्ती ताकद लावतो, सगळी इकडचं सगळं सोडून देतो. एवढं सगळ्याला शक्य होत नाही, म्हणून सगळ्यांनी ते थोडं थोडं भक्तीच्या माध्यमातून करायचं आहे. इतकाच फरक आहे फक्त. तर योगी जो आहे तो प्रतिबंध दूर करतो. आणि योगाचे जे साधन आहेत ते प्रतिबंध दूर करण्याच्या कक्षा आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे योगाचे अंग आहेत. यम नियम म्हणजे काय? तर यम नियम म्हणजे आपलं वागणं, आपलं सगळं नियमात असलं पाहिजे, बरं का. अहिंसा, कोणाची हिंसा न झाली पाहिजे. सत्य, खोटं न बोललं पाहिजे. अक्रोध, कोणाचा आपल्याला क्रोध न आला पाहिजे. हे जे यमनियम आहेत, हे नियम जवळजवळ 12 वर्षाची तपश्चर्या याची करावी लागते. आणि याकरता मन आपल्या ताब्यात घ्यावं लागतं. आणि एका परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशाचीच आशा आणि वासना न ठेवावी हे आहे. आणि मग आता एक एक प्रतिबंध दूर करायचं. पहिला शरीराचा प्रतिबंध आहे. शरीराला कसंही वागायची सवय लागली तर ते शरीर आसनावर बसत नाही. एका आसनावर लगेच चंचल करतं. तर 3 तास, कमीत कमी 3 तास आपल्याला एक जशी मांडी घातली तशीच मांडी राहिली पाहिजे, हलू द्यायची नाही. आणि त्याला कळ पण लागू द्यायची नाही. हलू दिली नाही, कळ लागली तिकडेच लक्ष केलं तर मग साधना कशाची करतो? मग कळ नाही लागली. ती अशी फुलासारखी मांडी घालायची आणि ती अशी त्याची सवय लावायची की आपल्याला मांडी आहे का नाही कोणाला माहिती. आणि आपली नाहीच आहे ती, आपल्याला नाहीच, मांडीच नाही असं वाटलं पाहिजे. कारण चित्त आता तिकडे लावायचे ना, इकडं शरीरावर ते आलं ना पाहिजे. म्हणून त्याला आसनचय असं म्हणतात. तर शरीराचा प्रतिबंध दूर करण्याकरता आसन. एक कॉमन सगळ्याकरता ते यमनियम आहेत पहिल्यांदा. ते केल्याशिवाय हे होत नाही. आणि ते करून हे केलं तर आपलं साधतं सगळं, अशी गोष्ट आहे. तर यमनियम, आसन. त्याच्यानंतर आसन म्हणजे शरीरावर विजय. प्राणायाम म्हणजे प्राणावर विजय. रेचक, कुंभक, पूरक अशा प्रकारचं करायचे. 10-10, 100-100 प्राणायाम लोक करतात. प्राणायामी माणसाला शक्ती येते, ताकद येते, प्रतिकार शक्ती येते. त्याला कोरोना कधीच व्हायचा नाही, अशी गोष्ट. प्राणायाम म्हणजे प्राणावर विजय. प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रियावर विजय. इंद्रिय सदा सैरा पदार्थी रिगता विटाळली होती, ती प्रत्याहार तीर्थी न्हाणीली कीर. 18व्या अध्यायात कर्मयोगात सांगितलंय. प्रत्याहाराचं तीर्थ म्हणजे त्या इंद्रियांना ते विषय द्यायचेच नाही. डोळे आणि सगळं वेगळं वेगळं दृश्य पुढे आहे, पण त्याच्याकडे त्याला नाहीच जाऊ द्यायचं. कसं नाही जाणार? कसे जातात? डोळ्याची दृष्टी नासाग्रपिठी, नाकाच्या अग्रावरच ठेवायची, पुढे जाऊच द्यायची. दोन्ही डोळ्याचा अशा प्रकारची तिरपी नजर थेट या नाकाच्या शेंड्यावर अशा प्रकारचं स्थिर करायची, तिथे त्याला बांधून टाकायचं, अशी गोष्ट आहे. तसंच कानाचे, तसंच आहे इंद्रियांचं. तर प्रत्याहाराच्या साधनेनं इंद्रिय बाहेर गेल्यामुळे जर आपलं मन चंचल होईल आणि आपल्याला जर परमात्मा प्राप्त होणार नाही तर त्या इंद्रियांचे हे आधी सवय लावायची. त्याला प्रत्याहार तीर्थी नाही, प्राणायाम प्रत्याहार. त्याच्यानंतर आहे धारणा. ती धारणा आहे मनाची धारणा. म्हणजे काय? आपल्याला आपल्या गुरूंनी सगुण असेल निर्गुण असेल जे ध्यान सांगितलंय ते ध्यान नंतर लागतं, पण अगोदर धारणा करावी लागते. धारणा म्हणजे पक्क ते धरून ठेवावं लागतं. ते चांगलं वाईट तद्रूप व्हायचं नंतर, पण ते एक विषय किंवा एक वृत्ती तुम्ही अंतःकरणात किती वेळ धारण करू शकता. आपण 1 सेकंद झाला की दुसरं काहीतरी ध्यानात येतं, अर्धा सेकंद झाला की तिसरं काहीतरी ध्यानात येतं. नाही, ते झालं पाहिजे. काय म्हणतात? अहो गर्भ राहतो पण टिकत नाही. तर गर्भाची धारणा आई जशी 9 महिने करते, 9 महिने गर्भ जसा अंतःकरणा म्हणजे हृदय शरीरामध्ये पोटामध्ये धारण करून ठेवते. त्याच्याकरता तिला क्षमता असते. मग त्याच्याकरता डॉक्टर असतात. त्याच्याकरता काय खायचं प्यायचं नाही,
काय उचल साचल करायची का नाही करायची ते सगळं तंत्र ठरलेलं असतं त्याच्या प्रकृतीनुसार. तर ती गर्भाची धारणा जशी स्त्री गर्भात करते त्याप्रमाणे अंतःकरणात आपल्या ध्येयाची धारणा करण्याचा हे अभ्यास केला पाहिजे. तर ते धारणा करणं ही मनाची गोष्ट आहे. तर ही धारणा करताना मग पुढे ध्यान लागतं. मग तिथे बुद्धी, मन, प्राण, इंद्रिय सगळेची सगळे आत येतात. मग धारणेपर्यंत पद्धतशीर जर हे झालं, साधना झाली, तर हे इंद्रिय आणि प्राण मग काही नाही करत. शरीर, इंद्रिय, प्राण, मन हे एकत्र येतं आणि मग बुद्धी त्याला मिळते. मग ध्यान त्या ठिकाणी लागतं. गोजिरे ध्यान हृदय कमळी ठसावणी राहिले. तेव्हा अशा प्रकारचं ध्यान लागतं. आणि मग ध्यान एकदा लागलं की मग समाधी. मग ज्याची धारणा पक्की झाली आहे, इंद्रियादिकांचे प्रतिबंध बाजूला करून ज्याची धारणा पक्की झाली आहे आणि ज्याचं ध्यान स्थिर झालं आहे, त्याच्यानंतर ध्यान आणि समाधी यातलं अंतर थोडं आहे. ध्यान समाधीला वेगळं काही नाही करायचं की ध्यान करणारा जो मी आहे तेवढा मी त्याच्यात विलीन करून द्यायचा आहे. ध्यानाचा जो विषय म्हणजे ध्येय आहे, त्या ध्येयामध्ये ध्येयाचं ध्यान करताना ध्यात्यानं स्वतःला विसरायचं. ध्याता आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढिगा. ऐका, ध्याता आपणची परी. ध्यान करणारा काय करतो? आपल्या प्रकारानं, आपल्या परीनं, आपल्या अभ्यासाप्रमाणे, आपल्या परी काय ध्येयरूप वृद्धी काय ध्यानरूप वृत्ती माझारी. ध्यान करायला लागलं तर ध्यानाची वृत्ती त्याच्या अंतःकरणातून निघते ना, आणि त्या वृत्तीतून तो ध्येयत्वे घे अवधारी, ज्याचं ध्यान करायचं तो ध्येय म्हणून त्या ध्यानवृत्तीत घेतो. कोण? ध्याता. याला ध्यान रूढी म्हणतात. ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढिगा. मग पुढं काय होतं? इथपर्यंत ध्यान, पण समाधी कशी? तेथं ध्यान ध्येय ध्याता यया तिन्ही एकरूपता होय ते पंडुसुता समाधी येते. ध्यान ध्येय ध्याता हे एकरूप झालं पाहिजे. तर हे समाधीत फक्त होतं. आणि ध्यानापर्यंत बुद्धीचं ध्यान, मनाची धारणा, इंद्रियांचा प्रत्याहार, प्राणाचा प्राणायाम, शरीराचं आसन इत्यादी सगळे साधना करून प्रतिबंध दूर केला आणि मनातली जी धारणा आहे ती धारणा बुद्धीच्या एकत्वापर्यंत नेऊन ती बुद्धी आणि ते मन दोन्ही परमात्मा स्वरूपात म्हणजे ध्येय स्वरूपात एकरूप झाले की समाधी झाली. त्या समाधीचे प्रकार आहेत ते आपल्याला सांगायचे नाही. अशी योगाची साधना करणाऱ्या योग्याला तुकाराम महाराजांनी उपदेश केला. एखाद्याला ही धारणा साधत नसली, एखाद्याला ही धारणा साधत नाही, इंद्रियावर बळजबरी केली, ह्याच्यावर बळजबरी केली, आसन घातलं, काय त्याला कळ लागू नाही तर मरू नाही तर काही करू, पण धारणा होत नाही. त्याला काय करावं? तर धारणा ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला मन इकडं पळत असतं. आणि ते पळत जे असतं तर त्याला पळायला एक वैरीण, एक शत्रू, एक वैरीण आपल्याला तिथे प्रतिबंध करते. एक नागिन असते, तिचं नाव वासना किंवा आशा आहे. वासना ओढाळ गाई ती मनाला घेऊन जाते परत. म्हणून आशा नावाची जी आहे ती त्या ठिकाणी त्या मनाला चंचल बनवते, त्याला धारणा करू देत नाही आणि पुढे ध्यान आणि समाधी हे साधन अडून राहतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, गड्या तू एक कर, वासनेचे मूळ खाणून काढावे, तेव्हाच वासना समूळ खाणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे ते. ही वासना मुळा सकट खाणून काढ, तर त्या ठिकाणी तुला या योग साधनेचा मालक म्हणजे योगी बनता येईल, गोसावी मालक बनता येईल, बॉस बनता येईल. त्या शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांचा मालक तुला बनता येईल.
मग पुढे तुला जगाचा मालक बनता येईल, मग पुढे तुला तत्वाचा मालक बनता येईल, मग तुला भगवंताचाही भगवंत बनता येईल. अगा योगी जो म्हणजे तो देवाचा देव मानजे आणि सुख सर्वस्व माझे सर्वस्व तो असं म्हटलं. तर असं तुला बनता येईल. तर ही समूळ काढून काढ. आशा कुठे असते? ही आशा मनात असते, मनात असते. आणि कशापासून? हिचं मूळ काय आहे? 3 गोष्टी या अभंगात सांगितल्या. अभंग किंवा आशेचं मूळ खाणून काढा, आशेचं बीज मोडून टाका आणि आशेला जे जिवंत ठेवू नका, आशेला मारून टाका, आशेला मारून टाका. कारण आशा सगळ्या दुःखाला कारण आहे. योग्याला योग साधनेला प्रतिबंध करते हा भाग तर मुख्यच झाला. पण सगळे लोक जे दुःख भोगतात, प्रचंड दुःख भोगतात, जन्ममरणाचं, नरकाचं, अमक्याचं तमक्याचं, ती सगळीची सगळी दुःखाला कारण आशा आहे. आशा दैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो दैन्याते दुर्भगत्व. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक ते त्यजुनी त्यजी अशेख धर्मजा. भगवद्गीतेचा मुख्य उपदेशाचा गाभा आहे. काय आहे? भगवान म्हणतात एक 3 दृष्टांत सांगितले. आशा दैशी दुःखाती व्याली, निंदा निंदा दुरिते व्याली आणि दुर्भगत्व दैन्याला व्याल. बरोबर आहे ना? दुर्भगत्व दैन्याला व्याल. आपल्याला दैन्य आलं, दीनता झाली, अपमान झाला, गरिबी आली, लोक नावं ठेवू लागले, समजा आपलं दुर्भगत्व आलं. दुर्भगत्व म्हणजे दुर्भाग्य, वाईट कर्माची फलोन्मुखता आली, म्हणजे अशा प्रकारच्या दैन्याला माणूस पात्र होतं. ते त्याला व्यालं म्हणजे त्यांनी त्याला जन्म दिला असा व्यवहार आहे. दुर्भगत्व दैसे दैन्याते. अजून काय? व्याली निंदा दुरिते. दुरित म्हणजे पाप. आणि पाप कशापासून होतं? कशापासून होतं? किती काही पाप करण्याच्या कृती आहेत. पण माऊलीने इथं निंदा घेतली. तर निंदा हे पाप करण्याला फारच हे आहे, फारच शक्तिशाली आहे. काय येते? निंदकापाशी अशेष पापे, सगळी पाप, बाकी पाप करीत बसावं लागतं आणि मग पाप होतं. आता कोणाला हौस आहे म्हणा त्याची, पण पाप व्हायला पाप करावं लागतं. पण निंदा करणाऱ्याला पाप करावं लागत नाही. पापी माणसाची निंदा करायला लागली की लगेच ट्रान्सफर आपल्या खात्यात. जसे पैसे येतात ना आपल्या बँकेत, आपल्या खात्यावर तिकडून पैसे येतात पाठवलेले, आता त्याप्रमाणे त्याचं पाप आपल्या खात्यात लगेच ट्रान्सफर होतं. कशाने? निंदा केल्याने. म्हणजे ते पाप करावं लागत नाही. म्हणजे फार थोड्या वेळात फार मोठं पाप अशा प्रकारचं येऊ लागतं. म्हणून निंदा दुरिते व्याली. आणि पहिला दृष्टांत आहे आशा दैसी दुःखाते व्याली. आशा दुःखाला जन्म देणारी आहे. आशा दुःखाला जन्म देणारी आहे. म्हणजे आशा हे सगळ्या दुःखांचं मूळ आहे अशी गोष्ट आहे. कसं असतं? एखादी वनस्पती आहे, ती वनस्पती लावली आपण आणि ते म्हणले वनस्पती काढून टाका. मग काढून टाकल्यानंतर ती वर हे करून गेली, काय वर छाटून टाकली जमिनीपासून. अरे छाटून टाकली पण मूळ तसंच आहे ना अजून. ते मूळ फुटत असतं झाडाचं, परत येतं. ते पहिल्यापेक्षा जोमानं येतं, पहिल्यापेक्षा अनेक पटीनं फुटतं. म्हणून ती मुळापासून काढली पाहिजे अशी गोष्ट आहे. तर आशेचं मूळ काय आहे? तर आशेचं मूळ अज्ञान आहे बरं का. आणि आशेचं बीज अहंकार आहे. अहंकार आणि अज्ञान, बीज मूळ दोन्हीकडे कोणीकडे लावा. तेव्हा आशेचं मूळ आणि अहंकार आहे. काय आहे की आशा दैसी दुःखाते व्याली, निंदा दुरिते, दुःखाते व्याली. शास्त्रकारांनी दुःखाचं मूळ, दुःखाचं कारण बरं का, दुःखाचं कारण एक वेगळं सांगितलं आहे. दुःखाचं कारण शरीर असतं. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःख आहे, शरीर नाही तर दुःख नाही. ठीक आहे.
दुःखास कारण शरीर. शरीरास कारण काय? शरीरास कारण पाप पुण्य. पाप पुण्य करतो मनुष्य, म्हणून त्याला त्या पाप पुण्याच्या अनुषंगानं शरीर प्राप्त होतं. आणि म्हणून शरीराचं मूळ, शरीराचं कारण दुःख, आपलं दुःखाचं कारण शरीर, शरीराचं कारण पाप पुण्य. पाप पुण्याचं कारण काय? पाप पुण्याचं कारण धर्म आणि अधर्म. धर्माचं आचरण केलं की पुण्य झालं, अधर्माचं आचरण केलं की पाप झालं. आणि पाप पुण्य झालं की शरीर आलं, आणि शरीर आलं की सगळी दुःख आली. दुःख टाळायचं तर शरीर न आलं पाहिजे, शरीर न आलं पाहिजे तर पाप पुण्य संपले पाहिजे किंवा घडले नाही पाहिजे. पण धर्माधर्म, धर्म आणि अधर्म. धर्माधर्माला कारण काय? धर्माधर्माला कारण पाप पुण्य धर्माधर्माचं कार्य आहे. धर्माधर्माला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. बरं का? अनुकूल प्रतिकूल ज्ञान आचरताना हा धर्म म्हणजे अनुकूल मला फळ देणारा, हा अधर्म प्रतिकूल फळ देणारा, अशा प्रकारचं. तर अनुकूल प्रतिकूल ज्ञान हे धर्माधर्माचं कारण. त्यानंतर भेदज्ञान हे अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचं कारण, भेदज्ञान. आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान हे भेदज्ञानाचं कारण. आत्मस्वरूपाचं अज्ञान असलं की मनुष्याला भेद सत्य वाटतो. भेद सत्य वाटलं की आपलं परावं, आपलं परावं, अशा प्रकारचं त्याच्यात अनुकूल प्रतिकूलता प्राप्त होते. अनुकूलता प्रतिकूलता प्राप्त झाले की पार्सलिटी होते. यश आपल्याकरता हे, त्याच्याकरता जाऊ द्या, असं धर्म किंवा अधर्म होतो. धर्माधर्मातून पाप पुण्य निर्माण होतं, पाप पुण्यातून शरीर निर्माण होतं, आणि शरीरापासून सगळी दुःख निर्माण होतात. म्हणजे याचं मूळ कारण काय? म्हणजे या आशा जर मूळ आहे तिकडे, तर इकडे मूळ काय आहे? तर मूळ शरीर आहे. शरीरच नसलं पाहिजे. आणि इथं जे आशा कारण म्हटलंय, आशा जैसी दुःखाते, तर शरीराच्या चांगल्यासाठी, शरीराला संपन्न करण्याकरता, शरीराला भोग देण्याकरता, शरीराला आनंदात ठेवण्याकरता जे जे आम्हाला पाहिजे असं वाटतं, तिचं नाव आहे आशा. तिचं नाव आहे आशा. म्हणून शरीराच्या आशेतूनच पुन्हा धर्माधर्म पाप पुण्य निर्माण होते. म्हणून इथं असा व्यवहार केला. हे कशा करता सांगितलंय? तर सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा भगवद्गीतेचा 18व्या अध्यायातला 66वा मोठ्या सिद्धांताचा श्लोक आहे. बरं का? तर तू सगळ्या धर्मांचा परित्याग कर. तर माणसाला हे खटकतं, धर्माचा परित्याग करायचा मग काय अधर्म करायचा काय, मग पाप करायचं का, मग पाप केल्यावर सुख होईल का? नाही, तसं नाही. तर जो पाप पुण्य आणि धर्माधर्म हे सापेक्षानं जेव्हा घ्यावेत, तेव्हा पापाचं फल दुःख आहे आणि पुण्याचं फल सुख आहे, हे सामान्यत्वानं सांगितलं जातं. पण मुळातून विचार केला तर पुण्यानं होणारं सुखही दुःखच आहे. म्हणजे पुण्यसुद्धा पापचं एक प्रकारचं. तर पाप पुण्यच निर्माण न झाली पाहिजेत, अशी गोष्ट आहे. पाप पुण्यातीत शुद्ध पुण्य ज्याला म्हणतात ते निर्माण झालं पाहिजे, अशी गोष्ट आहे. म्हणून पुण्य निर्माण करणारा धर्म आणि पाप निर्माण करणारा धर्म, हा धर्म अधर्म हे दोन्ही पण टवाळ आहे. तेवी स्वर्ग, हे 3 दृष्टांत सांगितले ना, आशा देशी दुःखाते व्याली, निंदा दुरीते व्याली, आणि दुर्भगत्व दैन्याते व्याल. त्याप्रमाणे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते त्यजुनी त्यजी अशेख धर्मजान. त्याचा खुलासा भगवंतानं केला आहे, म्हणजे माऊलीने केला. सर्व धर्मान परित्यज्य, हे धर्माचा परित्याग कसा कर, हे जे खटकतं आपल्याला, त्याचं उत्तर आहे की इथे धर्म आणि अधर्म याचा, सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे धर्माधर्माचा त्याग कर. हे धर्माधर्माची व्याख्या इथे केली की स्वर्ग नरक सूचक. नरक सूचक अधर्म आहे आणि स्वर्ग सूचक धर्म आहे इथे. तर त्या दोन्ही धर्माचा, धर्माधर्माचा, स्वर्ग सूचकाचाही त्याग कर, म्हणजे सकाम पुण्य करू नकोस. आणि नरकाला जाणारं जे हिंसा, व्यभिचार, दरोडे घालणं, हेही पण करू नको. या दोन्ही धर्माचा त्याग कर.
स्वर्गाला जाऊ नको, नरकाला जाऊ नको, मला शरण ये. मला शरण ये हे शुद्ध पुण्य आहे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. मला शरण ये हे शुद्ध पुण्य आहे. म्हणून सर्व धर्माचा परित्याग कर. म्हणून स्वर्ग नरक सूचक हे जे धर्माधर्म आहेत हे कोण व्यालय? जशी आशा दुःखात ते व्याली तसं स्वर्ग नरक सूचक हे अज्ञान व्यालय. अज्ञानाने याला जन्म दिला अशी गोष्ट आहे. म्हणून जोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत शरीर मी असं वाटतं, शरीर मी असं वाटतं तोपर्यंत शरीराला सुख द्यावं असं वाटतं. आणि सुख देण्याकरता मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, चांगला बंगला पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, चांगली बायको पाहिजे, सगळं चांगली मुलं पाहिजे, हे सगळं त्या ठिकाणी येतं. आणि ही जी आशा आहे तर ही आशा आपल्या अंतःकरणात असलेल्या परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीला प्रतिबंध करते. प्रजाहात यदा कामान नाही काय सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात मनस्तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तर पहिल्यांदा असं सांगितलं आहे की जो हा अभिलाष प्रौढ मानसी, बरं का, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किंवासित व्रजेत. श्री भगवान वाचे काय हां प्रजाहात यदा कामं तेच आहे का? हां. तर कामाला काम, काम म्हणजेच इच्छा, काम म्हणजेच आशा. तर तो काम जो आहे तर तो काम मनुष्याच्या अंतःकरणाला परमात्मा तत्वाला प्रतिबंध करतो. तो तिथं धारणा ध्यान होऊ देत नाही, तो प्रतिबंध करतो. म्हणून तो काम सर्वथा जाये दयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितप्रज्ञ होय पांडवाला. अशी गोष्ट म्हणजे तो काम म्हणजे ती आशा गेली पाहिजे तिथे ते सांगितलं. आणि ह्या आशा देशी दुःखात आहे म्हणून या धर्माधर्माचं हे त्या ठिकाणी सांगितलं आहे. तर आशेचं मूळ आणि आशेचं बीज, तर मूळ काय आहे तर आशेचं मूळ अज्ञान आहे, तर ते त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर ती मुळापासून आशा खाणोनी काढावी. तर तुकाराम महाराज म्हणतात की अंतःकरणात आलेलं आशेचं जे रोपटं आहे ते प्रतिबंध करतं आहे, त्याला मुळातून खाणून त्या ठिकाणी खांदून काढायचं. म्हणजे मूळ परत फुटलं नाही पाहिजे आशेचं मूळ. तेव्हाची गोसावी होण्यात व्हावे. ते हे जमत आहे का? जमत नसेल तर ठीक, नाही तर मग नाही तरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. नाहीतर संसारात असावं, संसार धर्मानं करावा, साधूंची सेवा करावी, हे करावं ते करावं. कारण आधी संसारातच आपली फजिती आहे. संसारात फजिती आहे. बायको एक सांगते, मुलं एक सांगतात, आपलं मन एक सांगतं, आपण असं करतो, हे करतो, ते करतो, ते करतो. म्हातारपणाचं दुःख येतं, आपल्याच चुकामुळं कितीतरी दुःख आपल्यावर कोसळतात. सुखाचा क्षण थोडा आल्यानंतर त्यात मन दुःख विसरून त्या सुखात रममाण होतो आणि त्याच्यात बरं वाटतं. त्याला हा भाग धोक्याचा आहे, खूप धोक्याचा भाग आहे. म्हणून संसारातल्या सुखाच्या काळातही दुःखाचा अनुभव करीत जावा, हे शहाण्याचं लक्षण आहे. तर सगळ्या दुःखाची सगळी फजिती, तुका म्हणे रोकडी हे होत आहे फजिती. तर फजिती प्रपंचात आपली आहेच एक. आणि त्यात आपण जर या आशेला लागलो, आशा जर आपल्याकडून नाही निवृत्त झाली आणि आपण योगाची साधना करायला लागलो, तर योगाची साधना करता करता आशा जर हे मूळ नाही खाणून काढता आलं आणि त्या आशेने जर प्रतिबंध केलं तर योग साधत नाही, त्यात फजिती होते. काय फजिती होते? अरे हातपाय मोडून जातो, वायू कुपित होतो, डोकं बुद्धी बिघडते, माणसाला निरनिराळे रोग होतात. मोडीशी करचरण तेणे पावसी अंतसमो, मोह तृष्णा नसुटे ब्रह्मविद्या केवी गमो, मोठा हा अन्याय जे हरिचरणी नाही नमो, मोक्षाची चाड तरी मुकुंदी रमो. योग्यांची माऊली असलेले माऊली असं म्हणतात की न साधे हा मार्ग असे बोलती म्हणे. योगाच्या मार्गाला लागू नका तुम्ही, कारण तुम्हाला मोह आणि तृष्णा जर गेली नाही, आशेचंच एक रूप तृष्णा आहे ना. शरीराच्या मोहानं विषयाची तृष्णा, मोह तृष्णा नसुटे ब्रह्मविद्या केवी गमो. शरीराचा मोह जोपर्यंत आहे
आणि विषयाची तृष्णा म्हणजे आशा जोपर्यंत आहे ती गेली नाही तर नुसतं प्राणायाम करून प्राण नाक दाबून काय होईल, नुसतं नाक दाबून काही होणार नाही अशी गोष्ट आहे. मग होईल, हातपाय मोडल एखाद्याला, अंतसम होईल, त्याच्यातच मृत्यू येईल आणि मृत्यू आला की सगळं संपलं, नरदेह गेला, साधना गेली. म्हणून या मार्गाला नका. मोक्षाची चाड आहे तर मुकुंद नाव ज्या भगवंताचे मुक्तीदाता जो आहे त्याच्या चरणी आपलं मन रमू द्या, त्याची भक्ती करा, वेळोवेळा श्रीकृष्णाचं नाव घ्या, प्रेमानं त्याचं भजन करा, म्हणजे हे सगळं आपोआप होईल, हळूहळू होईल, सावकाश होईल. इतकं घाई लावून नाही होणार, पण उद्या सावकाश, काय बिघडलं, आपल्याला वेळ आहे, असं ज्ञानोबा राहायचं. म्हणून ही एक फजिती आहे ना, ही फजितीच आहे. आशा न आवरणं, पुन्हा हे करणं, पुन्हा हे करणं. ब्रह्मचारी झाला माणूस, असं झालं, संन्यासी झाला, इकडं गेला, तिकडं गेला, तिकडं गेला. एक माणूस असाच विरक्त झाला, दाढी बिडी ठेवली आणि एका साधूकडे गेला, मला आता विरक्त व्हायचं आहे, मला आता काही नाही करायचं. बरं राहा बाबा म्हणे. आश्रमात राहायला, दाढी वाढलेली, ध्यान करतो, हे करतो, ते करतो, ते करतो. त्या आश्रम जे होतं त्या आश्रमात त्याची जी खोली होती त्या खोलीत त्याचं जे काम होतं तिथे जवळच त्या ठिकाणी कोणीतरी अशी एक स्त्री येत होती. येत होती तर काय झालं कोणाला माहिती, त्याचं मन चंचल झालं. मग तो त्या स्त्रीला काही विनवणी करू लागला. ती होती PSIची बायको, बस. आणि चांगली हुशार होती, तेव्हा याला धडा शिकवते आता, ठीक आहे. मग ती त्याच्याशी गोड गोड बोलायला लागली आणि गोड गोड बोलता 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 ती म्हणाली, आज 8 वाजता तू माझ्या घरी आहे. कोणीच नाही, मी तूच आहे. पण एक करावं लागेल तुला, हे दाढी वेळी चालायची नाही, सगळी काढून यायचं, दाढी डोकं सपाट करून यायचं, चम्मन करून यायचं गोठा. आणि ते पूर्वीचे जुने कीर्तनकार सांगायचे म्हणून सांगतो. ते त्याला खूप चांगलं वाटलं, त्याने ते केलं. त्याजवळ काय होतं, भात शिजवायचं भगुलं होतं पातीला. ते पातील आता नाल्याकडे गेला, नदीवर जाऊन दाढी कटिंग करायला. तेव्हा काय पैसे कुठे आहेत, ते भगुनं दिलं त्याला, तेवढं देऊन टाकलं, केली. गेला रात्री 8 वाजता त्या बाईच्या घरी. तिने त्याच्या नवऱ्याला, त्याचे दीर नवरे 2-4 जणांना सांगून ठेवलं होते की असं असं माणूस येणार आहे, तुम्ही बघा त्याचा समाचार बघा. त्यावेळेला हा गेला आणि गेल्यानंतर त्यांनी चांगली धुलाई केली, त्याची धुलाई केली. आला, आता काय करतो, लोक विचारायला लागले, ये क्या हुआ, ये बाल कहाँ गए. त्यावेळेस त्याने सांगितलं, पहाड़ों में से निकली नदी बाहे झुंझुना, ऐसी नार मिली बाजिंदी, हजाम ले गया भगुना. झुंझुन झुळझुळ झुळझुळ नदी वाहत होती आणि त्या ठिकाणी हे हजामत केली आणि ऐशी नार मिली बाजिंदी, काय हजाम ले गया भगुना गेला आणि मार मिळाला, जोरदार मार अशा प्रकारचा मिळाला. हे कुणी केलं, त्या आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आशा ही करते माणसाला, आशा जैसी दुःखाते व्याली, असं त्या ठिकाणी म्हणतात. तर जोपर्यंत अंतःकरणामध्ये हे शरीराचा मोह आणि विषयाची तृष्णा आहे, हे जे मूळ आहे हे खाणून काढावं आणि मग गोसावी व्हावं, मग योगाची धारणा, योगाची साधना करावी. नाहीतरी सुखे असावे संसारी. मग एक पत्नी, आपली पत्नी बाकीच्या स्त्रिया माते समान मानाव्यात, आपलं कष्ट करून द्रव्य मिळवावं, दुसऱ्याचं भीक मागू नये, काही आशा करू नये, हळूहळू तुमचा उद्धार होईल, अशी गोष्ट आहे. 3ऱ्या चरणात म्हणतात, आशा मारून या जयवंत व्हावे. तर काय करावं लागतं, तर एखादं रोप असं असतं कोडगं की ते उपटून जरी टाकलं
आणि त्याची फांदी त्याचं काहीतरी मूळ खाली लागलं आणि त्याच्यावर पाणी लागलं तरी ते लगेच होतं. तुम्ही बघा, पिंपळाचं जे हे असतं ना, पिंपळाचं बी, तो कावळा खातो आणि कावळा खाल्ल्यानंतर तो देहधर्म करतो. त्याने खडकावर देहधर्म केला की तिथं पिंपळ उगवतो. काग विष्ठेचे झाले पिंपळ तैसी निंद कोण म्हणे, व्यंकटेश स्तोत्र सांगतं. तर त्याच्यातून होतं. त्याला फार पाणी रोपटं लावलं, मग ते त्याला पाणी दिलं, खत टाकलं, काही करायची गरज नाही. ते जिवंत असलं की ते लागतं, लागलं की ते फुटतं आणि फुटलं की आपला जीव घ्यायला येतं. अशी आशा आहे, अशी आशा. अगदी थोडं काहीतरी. एक तपस्विनी तपश्चर्या करते हिमालयात. तपस्विनी 12-12, 24-24 वर्ष म्हातारी झाली आणि सगळं जीवन अगदी निष्कलंक, धुतल्या मोत्यासारखं, आरशासारखं जीवन, पवित्र चारित्र्य त्या तपस्विनीचं. मग ती आजारी पडली. आजारी पडल्यानंतर मग सगळे ऋषीमुनी आले शेजारचे, का अरे बापरे, या माताजी बहुत बीमार है, कुछ करना चाहिए. क्या करना चाहिए? बोले वैद्य को बुलाओ. तर सगळ्या ऋषीमुनींनी वैद्याला बोलावलं आणि अंत्यवस्थ असलेल्या त्या साध्वीला जीवनभर ब्रह्मचर्य पाळलं, पुरुषाचा संपर्क नाही, काही नाही. आणि शेवटी त्या वैद्यानं अशी नाडी पाहिली आणि त्याने नाडी पाहत असताना मनात एवढाच भाव असतो की हा पुरुषाच्या हाताचा स्पर्श आहे. आणि असा भाव उठला आणि तिने प्राण गेला. तिचं प्राणोत्क्रमण झालं. वेळ आली. तिला पुढे गणिकेच्या जन्माला जावं लागलं. त्या तपस्विनीला रामायणाच्या एका महात्म्यात कसं आहे, तिला वेश्येच्या जन्माला जावं लागलं. आणि ती वेश्या कोण होती? तर ती वेश्या पिंगला होती. आणि त्या पिंगलेनं मग ती व्यवसाय करता करता एके दिवशी पुरुषाची वाट पाहत होती. आणि वाट पाहता पाहता कोणीच पुरुष तिच्याकडे आला नाही 12 वाजेपर्यंत. त्यावेळेला तिला वैराग्य झालं. तर हा पुरुषाचा स्पर्श आहे, हे वासनेचं कधीतरीचं बीज आहे ना, कधीतरीचं बीज आहे. तर त्याप्रमाणे त्यामुळे हा जन्म आला. पण केलेली तपश्चर्या कुठे जाईल? तर त्या तपश्चर्याचं फळ म्हणून 12 वाजता तिला वैराग्य झालं. आणि तिनं त्या ठिकाणी सांगितलं की आशाही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. सगळ्या दुःखाचं मूळ आशा आहे आणि सगळ्या सुखाचं मूळ नैराश्य आहे. मी या हाडामासाच्या पुरुषाची का प्रतीक्षा करते? मी भगवंताची प्रतीक्षा का नाही करत? आणि मग ती सुखम आशा कांत काय यथा सच्छिंद कांता श्याम सुखम सुष्वाप पिंगला. सुखानं झोपी गेली, तिला परमात्मा दर्शन अशा प्रकारचं झालं. तात्पर्य असं आहे की ही वासना थोडीशी जरी आणि त्या ठिकाणी राहिली तरी ती होते. म्हणून वासना उपटून काढली, पण उपटून काढल्यानंतर सुद्धा ते रोपटं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते कुठंतरी लागण्याची शक्यता असते. म्हणून त्याला तोडून मोडून त्याचे तुकडे करून त्याला निप्पात करून टाकावा. म्हणून पहिल्या चरणात खाणोनी काढावी असं सांगितलं. हे सगळे रोपाचं रूपक आहे. आणि तिसऱ्यात आशा मारून या जयवंत व्हावे. म्हणजे तिचा जिवंतपणा, त्या रोपट्याचा जिवंतपणा नाहीसा करावा, तसा आशेचा जिवंतपणा नाहीसा करावा. आशा. तुकाराम महाराजांना एकदा आशा निर्माण झाली. काय? कढी खायची निर्माण झाली. एका बाईनं गृहिणीनं कढी चांगली केली. दुसऱ्या दिवशी तिथेच थांबले होते. म्हणले मावशीबाई कढी फार छान झाली होती हो. म्हणे महाराज आत्ता करते परत, काही नाही अडचण. पुन्हा कढी केली आणि कढी काल छान झाली होती असं सांगितलं. ती बाई म्हणाली कढी करते. मग महाराजांनी ते ऐकून घेतलं आणि त्याला मूक संमती दिली. तिनं कढी केली. महाराजांच्या लक्षात आलं की आशा जिवंत आहे आपली. आज या आशेला मारून टाकलं पाहिजे.
मग सांगितलं, मावशीबाई कढी जरा जास्त करा बरं, 2-4, 4-5 माणसाची करा. त्याला म्हणलं, येणार असतील यांच्याकडे कोणीतरी. ठीक आहे महाराज, सगळंच करू नाही, सगळं तेवढंच करा, कढीच फक्त जास्त करा म्हणे. मग कढी करायला सांगितलं. कढी करायची म्हणलं, आणा पातेलं. म्हणलं, कोण यायचे महाराज? कोण नाही. आता तिला आश्चर्य वाटलं, पण आता महाराजापुढं काय बोला, ठीक आहे म्हणजे. मग कढी दिली, एक कप दिला, काय कप ग्लास काहीतरी दिला, आणि महाराज म्हणले इथं नाही. मग ते तिकडे मोरी होती, त्या मोरीच्या जवळ जाऊन बसले. आता मोरीजवळ कढी आणा म्हणले, तुम्ही इथं आणले आणि कढी प्यायला सुरुवात केली. 1 ग्लास पिला, 2 ग्लास पिले, 3 ग्लास. आता कढी किती राहील? ते सगळ्या घुसळक्या यायला लागल्या, उलटी व्हायला लागली. ती केली उलटी केली. दुसरं एक पातेलं मागवलं. आपल्याला बिभत्स वाटेल, आपल्याला किळस येईल, पण महाराजांनी केलेलं आहे असं. ती एका पातेल्यात कढी ती प्यायची आणि उलटी करायची ती दुसऱ्या पातेल्यात, आणि ती उलटी झाल्यानंतर त्या उलटीतली घ्यायची आणि पुन्हा प्यायची आणि म्हणायचं, जीभे पी ना, तुला आवडते ना, काय कढी झाली, वा, एकदम छान झाली, घे घे, आता घे. इतकी फजिती केली त्या जिभेची, इतकी फजिती केली त्या घशाची, इतकी फजिती केली त्या शरीराची, की त्यांना दवाखान्यात न्यावं असं व्हावं, असं त्या ठिकाणी केलं. हे का केलं? अशा मारून या जयवंत व्हावे, अशी गोष्ट. आपल्या शरीरातले असलेले शत्रू किती भयानक असतात, त्याची गंभीरता जाणून, त्यांचा स्वभाव जाणून, त्यांचा परिणाम जाणून, त्यांची ताकद जाणून, आपली ताकद त्यांच्यापेक्षा वाढवून त्याच्यावर त्या ठिकाणी विजय मिळवावा, तो बहादूर आहे, शूर आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, आशा जिंकावी, अशी गोष्ट. म्हणून मारून टाकावं. तर रोपाची रूपकथा ही अशा प्रकारची आहे की पहिल्यांदा खांदून त्याचं मुळासकट बाहेर काढावं, पण बाहेर काढलेलं मूळ जर जिवंत राहील तर जिवंत ठेवू नये, त्याला मारून टाकावं. आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वांतुनी. आपली आशा आपल्याला मारून टाकली आपण, आता आशा आपल्याला त्रास देणार नाही, असं जेव्हा होईल तेव्हा सगळ्यातून बाहेर निघावं. सगळ्यातून म्हणजे घरातून, दारातून. मुलं बाळ असतील त्यांना ते घर देऊन टाकावं, सोपवून टाकावं. पत्नीला सांगावं, आता माझी आशा धरू नका म्हणून, मी आता जाणार आहे म्हणून. खाण्यापिण्यावर विजय मिळावा, सगळ्यावर विजय मिळवावा. अशा प्रकारचं आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाच निघावे सर्वातून परत, नाहीतरी सुखी असावे संसारी. हे चरण सगळीकडे लागतात. आशा खाणून टाकावी मग गोसावी व्हावे, आशा मारून टाकावी मग गोसावी व्हावे. आणि तुकाराम महाराज शेवटचा चरणाचं शेवटी सांगतात की तुका म्हणे, जरी योगाची तातडी आशेची बी बुडी कधी करी आधी. हां, काय होतं आता ऐका परत, की मूळ खाणून काढलं आणि ते रोप जाळून टाकलं किंवा मारून टाकलं, पण त्याला जर काही फळ असेल आणि त्याचं बी जर तिथं पडलं असेल तर ते पुन्हा उगवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याचं बीज संपलं पाहिजे. आपल्याला हे काँग्रेस बी आलं ना परदेशातून कुठून तरी, ते अजून आपल्याला निपटत नाही, अजून येतं ते, अशी गोष्ट आहे. तर बी बुडी, त्याचं बीज बुडलं पाहिजे, की जगात आता त्या वस्तूचं, त्या पदार्थाचं बीज मिळत नाही, इतकं करायचं, त्याची बीज हे करायची. बीज कोणती आहे, बी कोणतं आहे, तर शरीर भाव हे त्याचं बीज आहे. मी शरीर आहे हे त्याचं बी आहे. ही बी बुडी करायची. म्हणजे मी शरीर नसून मी परमात्मा स्वरूप आहे, किंवा किमान मी भगवंताचा शरणागत आहे, एवढं तरी अशा प्रकारचं करावं. हां, देहभाव जेथे विरे ते साधन निधले पुरे, बाप रखुमा देवी बरे, विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठल. एक गोपी भगवंताला म्हणते की कन्हैया कन्हैया कन्हैया, काय काय दृष्टी पडली सहज रे, कान्हा तुझी मुरली रे, मुरली ती पाहिली मी आज रे.
यमुनेच्या पाण्यात जातात. यमुनेच्या पाण्यात जाता दृष्टी पडली सहज रे. तुझ्याकडे दृष्टी गेली आणि तुझी मुरली वाजवलेली पाहिली, त्याचा ध्वनी ऐकला आणि काय झालं, विसरला देहभाव. वासनेचे बीज रे. वासनेचं बीज असलेला देहभाव. म्हणजे पूर्वी देहभाव भोगलाय, पुन्हा आता पुन्हा आता पुन्हा आता. पण तू माझं अंतःकरण असं शुद्ध करून ओढून घेतलं की वासनेचा बीज असलेला देहभावच माझा विसरून गेला. आता घरी मी कशी जाऊ, आता कशी जाऊ घरी. तर मला जाऊ दे रे कन्हैया, जाऊ दे रे कमल नयना. सगळा विषय सांगायचा नाही, परंतु वासनेचं बीज हा देहभाव आहे. म्हणून देहभाव त्या ठिकाणी विरला पाहिजे आणि त्याच्याकरता साधन केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की वासनेची बी बुडी आधी कर. वासनेचं बीज, वासनेचं मूळ आणि वासनेचा जिवंतपणा या तीन गोष्टी समाप्त करा आणि मग गोसावी व्हा. मग योगाची तातडी करा, गोसावी व्हा, मालक व्हा, योगाची तातडी करा आणि सर्वातून त्या ठिकाणी निघा. आनंदानं योग करा आणि योगीराज बना. आणि नाही हे नसलं जमत तर दुसरी फजिती करू नका. नाहीतरी सुखे असावे संसारी, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही मार. दोन्ही गोष्टी अशा प्रकारचा सांगितल्या. एक मिनिटात एक गोष्ट सांगतो. एकदा आम्ही वारीत होतो, आळंदी पंढरीच्या वारीत. एके ठिकाणी थांबण्याचा योग आला आणि तिथे काही लोक आले, काही परिचयातले होते, लांबचे होते आणि एक साधक त्यांच्याबरोबर होता. तेव्हा ते म्हणले की महाराज आमचं पोरगं फार येडेवणी करत आहे. म्हणजे काय करताय, काय दारू पितं, काही खातं, काय करतं, काय नाही म्हणे. लग्न करायला तयार होत नाही. त्याला विचारलं तर म्हणलं मला ब्रह्मचर्य, माऊलीसारखं ब्रह्मचर्य धारण करायचं. आणि ते म्हणतात की नाही, याला ते काही जमायचं नाही आणि याचं लग्न झालं पाहिजे. आता काय करावं. त्याला म्हणलं तुझं वय काय म्हणलं 21 आहे. 21 वय. आता मला पेच असा होता की मूळ काय सांगायचं ते वेगळं, पण या दोघांचंही समाधान झालं पाहिजे. त्याला तू कर, नको करू म्हटलं तर हे नाराज होईल, त्याला कर म्हणलं तर नाराज. ऐकायचं का नाही करायचं ते त्यांच्या स्वाधीन राहिलं. म्हणून मी मधला विचार सांगितला की तू असं कर, तू 21 वर्षाचा आहे म्हणून आता तू तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे, तू थोडी वाट पाहा. त्याचं कारण की इंद्रिय मन इतकं बलवान असतं की ते आपल्याला हे होत नाही. आणि मग आत्ता ब्रह्मचारी राहायचं असं म्हणशील आणि 1-2 वर्ष जातील, मग मुली यायच्या बंद होतील आणि मग तुझे इंद्रिय तुझं मन जर हे करायला लागलं तर तुझी फजिती होईल. मग तू घरकानं घाटका असं होशील. मग तू ब्रह्मचारी नाही, गृहस्थ नाही आणि सगळ्यातून फेकला जाशील. त्याकरता तू अजून 1-2 वर्ष असंच म्हण, मला ब्रह्मचारी राहायचं असंच म्हण, पण पक्का निर्णय करू नकोस. आणि जर तुझं मन 2 वर्ष जर तुझ्या ताब्यात नीट राहिलं तर तू ब्रह्मचारी राहा. आणि नाही राहिलं तर रितसर यांच्याकडून अशा प्रकारचं लग्न करून घे. कारण तुला ज्ञानेश्वर माऊलीसारखं ब्रह्मचारी राहायचं. तुकाराम महाराज काही कमी आहेत काय त्यांच्यापेक्षा, ते गृहस्थीच आहेत. त्यांच्यासारखं गृहस्थी होऊन तसा गृहस्थ आश्रम करायचा. पण हे मनावर तू ठेव, 1-2 वर्ष वाट पहा आणि त्यांना सांगितलं तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा. याचा अर्थ असाच आहे की फजिती दुसरी करू नये, नाहीतरी सुखी असावे संसारी. आणि एवढं करता येत असलं तर जरूर करावं अशी गोष्ट आहे. याचा अर्थ असा की परमार्थात मला शक्य नाही परमार्थ करणं म्हणून मी करू शकत नाही असं कधीच नसतं. त्याच्यात सगळे पर्याय आहेत. त्या आपल्या ताकदीचा अंदाज घेऊन, आपल्या मार्गदर्शकाच्या, आपल्या गुरूंच्या संमतीनं किंवा संतांच्या वाणीच्या संमतीनं, मोठ्यांच्या संमतीनं अशा प्रकारचे आपले निर्णय करावे लागतात. आणि मग आपल्या परमार्थाची वाटचाल साधनेच्या माध्यमातून, कोणतं साधन झेपतंय, कोणतं सोपं आहे, कोणतं या काळात चांगलं चालणारं आहे, कोणत्यानं लोक खूप गेलेले आहेत, असा सगळा साकल्यानं विचार करून हे साधन ठरवावं लागतं. तेव्हा आपली जी वासना आहे, आशा आहे, ही अत्यंत आपली वैरी नाही, शत्रू आहे,
हे पक्क लक्षात ठेवावं साधकांनी. आणि 2-3 प्रकारानं मूळ समाप्त करणे, जिवंतपणा समाप्त करणे आणि तिचं बीज मोडून टाकणे, या 3 गोष्टी करून आपण विजयी व्हावं आणि खरा विजय मिळवून मग परमात्मा सुखाचा अनुभव घेऊन आपली जीवनयात्रा आपण सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून धार्मिक सेवा श्री माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण पूर्ण